गुड मॉर्निंग सगळ्यांना. कालचा दिवस भारी गेला. ठीक आहे. आज निघालो आता आम्ही. फ्रेश वेश झालं. आंघोळ केली. आंघोळ तर नाहीच केले कारण तिकडे जाऊन आंघोळ करायची आपल्याला. कारण आपण आता चाललो आहे भंडारदऱ्याला. गाडी बिडी रेडी आहे. तर बॅग बी घ्यायला आलेलो. घेतले आणि आज थंडी एवढी बेकार आहे ना, भयंकर थंडी आहे आपल्याकडं. रात्री कुडकुडून बेकार झालं. आता तो भिजणार, अजून हालत होणार. तिथे मम्मी छत्री, ती बॅग दे. फुल मजा येणार आहे. तुझं तिकडे गाडी पाठी. हां चल तिकडे. फुल मजा येणार आहे आज. बॅगा कपडे घेतलेले आहे. निघालो. गाडी पण रेडी आहे. चला पुढे प्रवासाचा फुल आता व्ह्यू बघूया. भारी व्ह्यू येणार आज बघायला आपल्याला. व्ह्यू तर फुल भारी चल ते व्ह्यू फुल भारी भेटणार आज. काल मोस्टली आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त व्ह्यूज ब्लॉग तर मी जास्त काय बनवला नाही. म्हणजे बोलण्याला काहीच नाही आहे. कारण कसं आहे काय बघू सांगितलं तर काहीच आठवत नाही, काहीच नाही आहे. विचार करायला लागतं. तर जास्त करून सिनेमॅटिक व्ह्यूज आणि मला बाहेरचं बघायलाच भेटणार आहे आज. बघू कसं काय. चला पुढे जाऊया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता आम्ही निघालो आहे. हायवे क्रॉस केला आहे. तिथून आपला जुना शिर्डी रोड आहे ना, तो मला पकडला. तर पुढे आल्यावरती एक गाव लागतं. स्ट्रेट पुढे यायचं राईट मारून जुना शिर्डी मार्ग स्ट्रेट जातो वाटतं. आणि हा वाला भंडारदऱ्याला जातो आहे. तर निघालो आहे. तर कोणी पुण्यावरून या मुंबईवरून येत असेल तर मोस्टली नाशिकला या. ऑलमोस्ट सगळ्यांना रस्ता माहिती आहे आता. तर मॅप सांगायची गरज नाही आहे. ज्यांना नाही माहिती तर मॅप सांगा तुम्ही. टाका. ठीक आहे. मॅप टाका. तिथून जुना शिर्डीवाला रोड पकडा. तिथून पुढे या. आता मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे. तर तसं पुढे जाईल तसं तुम्हाला सांगत जाईल कसं काय. आणि जो भारी मजा येते ना, फर्स्ट व्ह्यूच बघा काय भारी वाटतं. बघा फुल डोंगरावरती. कॅमेरा जेवढं हे नाही वाटतं.
आलेलो वरती डॅमवरती. हवा एकदम फुल भयंकर भरली. हवा एकदम फुल भयंकर सुटलेलं. एवढासा दरवाजा खोलला आता आणि त्याचा पण थोडाच दरवाजा खोललेला आहे. पाण्याला प्रेशर जास्त आहे, पण तुम्ही जो हा व्ह्यू बघताय ना आत्ताचा, तोच व्ह्यू मी त्याच्या पाठीमागून तुम्हाला दाखवतो का, याच्यावरतून दाखवतो. वाटताना तुम्हाला की जो व्ह्यू आता आहे तो व्ह्यू तो वेगळा वाटतो आहे. पाण्याला प्रेशर एवढा आहे आणि तोच व्ह्यू आपण त्या साईडने बघूया काय फुल आउट होतो. आपण आतमध्ये पोहोचलो आहे. तुम्हाला जो तिकडचा व्ह्यू दाखवला ना आता मला व्ह्यू बघा. बाप बोलाल बाप, फुल समुद्राला फील आहे. बस 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 बस. तुम्हाला माहिती देतो, तिथे डॅमला यायचं असेल ना, आपला भंडारा रोडला येतो ना आपण, तिथून पुढे याल ना, पुढे एक हरिश्चंद्र हॉटेल करून बाजूला झाडाची तसं आहे तिकडे. तिथून आपल्याला खालच्या राईट मारायचं आणि स्ट्रेट यायचं. स्ट्रेट जे चाललं ना पुढे एंडपर्यंत यायचं. वरती तुम्हाला डॅम दिसेलच पुढे. आता तर पुण्याचं खाली आहे एवढा, म्हणजे का तो आता तो एंड दिसतो ना तुम्हाला, हा एंड पुन्हा बोलतात पुन्हा पाणी त्या साईडला पडतं. एवढं पाणी ठीक आहे. पण व्ह्यू जो आहे ना एवढा भारी आहे ना बघा. पूर्ण आहे ना फुल बॅक साईडला ब्ल्यू आणि फूड साईडला ग्रे टाईपमध्ये आहे. ठीक आहे. तुम्हाला फोटोज वगैरे दाखवतो. हा फोटो झालेला आणि पुढे आलं ना एक गाव लागतं, तिथूनच पुढे आहे. फुल एंडला आहे. कोणाला विचारलं तरी कोणी सांगू शकतं की डॅमला जायचं आपल्याला. तर रस्ता फुल मस्त आहे आणि फुल वाईब आहे, मजा येत आहे. डॅमवरून पुढे आलो ना आपण, तर वरच्या साईडला एक रोड जातो. ते वरती आलं ना पुढे आपण डॅमला वॉटरफॉलला चाललो आहे. तिथे एक वरती गाडीचं कसं आहे, गाडीचं बघा आत पावती बनवली जाते. गाडीचे काहीतरी 100 रुपये आहे आणि पर पर्सनचे काहीतरी 50 रुपये. म्हणजे आम्ही 5 जण आहे, तर त्याचे काहीतरी 150 रुपये झाले. ठीक आहे. आता पुढे खाऊ पिऊ आणि नंतर पुढे निघू. आपण ते आतमध्ये वॉटरफॉलला पोचलेलो आहे आणि इथे पाणी वेकिंगची सोय आहे. इथे आपली गाडी लावलेली आहे पाठीमागे आणि व्ह्यू का खाली आहे अस्साम. गर्दी भरपूर आहे तिकडे. डॅमला तर काहीच नव्हती एवढी गर्दी, पुन्हा वॉटरफॉलला जास्त गर्दी होती. तिथे जास्त गर्दी आहे. पुढे जाऊया आता पुढे डॅमला कसं. मग चला जाऊया. आपण आता आलेलो आहे ते वसुंधरा वॉटरफॉलला, फर्स्ट वॉटरफॉलला. त्याच्या पुढे अजून भरपूर सारे वॉटरफॉल्स आहे. इथं जरा जाऊया आता. विधी मम्मीला ते वर खाली आहे. हां
जायचं ना मग आता इथून खालून जावं लागेल. हळू आम्ही स्वर्ग बघायचा. स्वर्ग आहे स्वर्ग. असं खळखळतं पाणी आणि सुंदर असं निसर्ग आणि ते खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज याला मनाची तृप्ती बोलतात. मन एकदम शांत एकदम रिलॅक्स. महिनाभर 2 महिना 3 महिने काम करायचं. मस्त असं वातावरणात जायचं. रिलॅक्स माइंडसेट फोकस आहे एवढे चांगला फोर्स व्हावं तिथं. तो दिसला काय तिकडे यायचं आपल्याला. तो हे आता वसुंधरा वॉटरफॉलवरून निघालो आहे कारण तिथे आंघोळ करायचा प्लॅन होता. आंघोळ करायला काहीच भेटणार नाही तिथं बाजूला त्यासाठी अजून एक असा वॉटरफॉल आहे पुढेच. पुढचावाला वॉटरफॉल कुठला अक्षय? पुढचावाला नानी. पुढे चाललं नानी वॉटरफॉलला. इथूनच पुढे स्ट्रेटच आहे हाच रस्ता. आपण इथे आलो ना तर हाच रोड स्ट्रेट आतमध्ये जायचा. तर पुढे जाऊया आणि पुढे जाऊन बघू आंघोळ विंघोळ करायला भेटे का नाही. कारण सकाळपासून प्लॅन तोच चालू आहे. तिकडे गेलो तिथे पण नाही भेटला. तर इथे पण भरपूर गर्दी फिरती आहे. तर इथून असा पुढे जाऊयात आपण. आपण इथे आलो आता नानी वॉटरफॉलला. बघू पार्किंग बिर्किंगचं काय. कुछ नहीं मिलने वाला है. चला पुढे जाऊ. अरे बा इथे आहे. अबा इथे आहे बा. डुबकी आहे बा. डुबकी मारायला इथे पण काय नाही. आपण चाललो का पुढे. फायनली आपण पोचलेलो इकडे आणि इथे एक पार्किंगचे तुम्ही आलास तर ते पार्किंगचे पैसे घेतात. पार्किंग पण आहे इथे चालू केलेलं आता. पर पर्सन समथिंग काहीतरी 50 रुपये 4 व्हीलरचे. इथे आतमध्ये आलो आपण आता. इथे एक मंदिर आहे. घोरपरडा देवीचं मंदिर आहे.
इथे आपल्याला बोटिंग पण आहे, पण पाण्याचा वाढल्यामुळे बोटिंग बंद केलेली आहे पण फिलहालसाठी. नंबर आणि आहे, तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता, तेव्हा येणार तुम्ही, पावसाळा नसेल. इकडे भरती कमी आहे पण त्या साईडला फुल डीप असं वॉटरफॉल्स आहे, आपण तिकडे पण जाऊया. असं आहे पाण्याचा फ्लो बघा वाढलेला आहे, इथे कमी आहे पण आता ते जायचं तसं बंद झालं. म्हणजे आता हा ओढा आहे ना, हा मोठा ओढा, तिथे पाणी भरती कमी असेल ना तिथून हा रस्ता इथून जातो, इथे जातो देवारात पाय पडायला. पण पाण्याचा फ्लो जास्त वाढल्यामुळे आपल्याला सगळा रस्ता बंद आहे. पाण्याचा फ्लो इथे कमी आहे पण हा व्ह्यू तर तो शिव आपण त्या साईडने बघूया. आता खाली वाटतं ना, असा खतरनाक वाटतं. पण यायचं आहे ना तुम्हाला तर नोव्हेंबरनंतर या, नोव्हेंबर ऑगस्टनंतर जरा पाणी कमी झालं ना, फ्लो थोडा कमी पडला ना, आणि पुढे एक डॅम आहे तो भरल्यामुळे पूर्ण फ्लो इथे पण वाढला आहे. नाही तर डॅमचं पाणी कमी झालं ना, सोडलं गेलं ना, तर इथे बरोबर आपण आंघोळ विंघोळ करू शकतो. आता फिलहाल सगळं बंद करून टाकलं आहे त्यांनी, आणि पाण्याचा फ्लो जास्त वाढलेला आहे. आणि पहिला हा नवीन ब्रिज बांधला होता. मी कारण आलेलो ना, मी एकदम लहानपणी आलेलो, जेव्हा काहीतरी मी 3री-4थीला होतो तर तिथे आलेलो, तेव्हा तिथे आम्ही पाया पडायचो. पण हा पहिला ब्रिज आता नवीन बांधला होता. हा ब्रिज मी किती वर्ष आलो, 12-13 वर्ष झाले. त्यानंतर आत्ता आलेलो पहिल्यांदा, आत्ता सेकंड टाईम आलो, सॉरी पहिल्यांदा नाही. कारण हा ब्रिज तेव्हा तो रेलिंग दिसतोय ना, हे रेलिंग आहे ना, तेव्हा हा रेलिंगवाला रोड होता, तो बघण्यासाठी एवढा जवळ आहे. त्यानंतर हा सगळा ब्रिज बनवला आहे. हा पण पहिला नव्हता, हा मधलावाला तुम्ही बघताय ना, हा जोडा हावाला मधला उभा राहायचा तो पण नव्हता. आता हे सगळे नवीन बनवले आहेत मोस्टली. खूप मजा येणार आहे आता. आणि तुम्ही हरिश्चंद्र रोडला जाणार ना, हरिश्चंद्रगडाला जातो त्याच रोडला आहे हा पण तिथून आपल्याला हरिश्चंद्रला स्ट्रेट जायचं आणि लेफ्ट मारायचं. हा तुला आपल्याला राईट मारून मग आतमध्ये यायचं रंधा वॉटरफॉलला, पंधरा जायचं रंधा वॉटरफॉलला. आणि त्याच रोडला आपल्याला कळसुबाई पण दिसतं. कारण तर आम्ही मुव्हिंगवर होतो, कारमध्ये होतो, मग जास्त आम्हाला काही एवढं हे नाही बघायला भेटलं, काही काढायला नाही भेटलं मला. आणि पण गड बघितला, पण पूर्ण फॉगी होता, काय दिसणार नव्हतं आपल्याला काय जास्त. काही नव्हतं. आपण आता निघालो आहे परतीला. फिरलं आंघोळ तर करायला काय भेटलं नाही, कारण पाण्याचा फ्लो जास्त होता. तर आता अजून बघू इथे बाजूला कुठला वॉटरफॉल्स आहे, तिकडे जाऊ, तिथे आंघोळ विंघोळ करूया, मस्तपैकी मजा करूया, निघूया. आता भूक पण लागली, काहीतरी खाऊया पिऊया आणि निघूया नाश्ता करून. फायनली आपण घरी पोचलेलो आता. कारण कसं झालं की वॉटरफॉलला गेलो, त्या तिथे पण भिजायला नाही भेटलं. नंतर मग पुढे गेलो मंदिरामध्ये, पाया पडलो नॉर्मली, ठीक आहे. आणि आजचा दिवस एवढा बेकार गेला ना, कंटाळलेलो मी लिटरली. कारण माझा प्लॅन होता की तिथे जाऊन आंघोळ विंघोळ करायची आणि मजा करायची, कारण तिथे काहीच बघायला
मजाच करायला काय जास्त भेटली नाही, कारण पाण्याला फ्लो पण जास्त होता. फर्स्ट ह्याच्यात गेलो, जेवढे पण आम्ही वॉटरफॉलला आपण आज गेलो आहे तर वॉटरफॉलला सगळीकडे काय भिजायला भेटलंच नाही आहे आणि गर्दी पण जास्त आणि मोस्टली वॉटरफॉलच्या खाली जाऊ पण नाही शकत कारण प्रेशर जास्त होता. त्यासाठी नाही गेलो आम्ही कंटाळून नंतर मग तिथून निघालो आणि येता मग मला आलेला कंटाळा, वैतागलेलो दिवसभर कारण मूड खराब झालेला, कारण माझा प्लॅन होता की जाऊन तिथे भिजायचा आणि त्यासाठी मी त्याच कपड्यांवरती गेलेलो भिजू की हाच कालचेच कपडे धुवायचे तर आहेत मोस्टली, त्यासाठी आम्ही याच कपड्यावरती आंघोळ करू आणि मग मजा करून चेंज करू मग निघू आता. पण नाही भेटलं शेवटी अखेरमध्ये आणि निघालो. शेवटी मग गाडीमध्ये बसलो, कंटाळलो. मी बोललो आजचा ब्लॉग करूया, लास्ट एंड करूया, पण वैतागलो मी तो आणि इरिटेट झालेलो मी, कारण माझ्या इच्छेप्रमाणे काहीच झालं नव्हतं. तर मी सोडून दिल्यानंतर ठेवला ग्रुप ॲक्शन कॅम्प ठेवला, गप एसीमध्ये चालू केलं आणि झोपून गेलो गाडीमध्ये. आता पोचलो, फ्रेश बी होऊया आणि खतम करूया आजच्या ब्लॉगला. चला, मी तुमचा मित्र गितेश भगत. आजच्या ब्लॉगसाठी मी रजा घेतो. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.